चला करू घरचा अभ्यास। आज आपला 26 संख्येची ओळख करून घेणार आहोत। गणिताचा आज पहिलेचा आपल्या 44वा दिवस आहे आणि आज आपण 26 संख्येची ओळख करून घेणार आहोत। चला पटकन काय करायचं, पॅड घ्यायचं, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। तर मुलांनो, हे सगळ्या बाहुल्या किती आहेत बघा। आता ही 26 ही संख्या कशी तयार होते, प्रश्न असा आहे की 26 ही संख्या कशी तयार होते। आता हे किती बाहुल्या आहेत बघा, 10, 20, 21, 22, 23, 24, 25 किती बाहुल्या आहेत, ह्या 25 बाहुल्या आहेत। ह्या 25 बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळली। ही एक बाहुली काय केली, ह्या संख्यामध्ये मी मिसळलेली। आता सगळे मिळून किती बाहुल्या झाल्या बघा बरं। आता 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 किती बाहुल्या तयार झाल्या, 26। म्हणजे 26 ही संख्या कशा तयार झाली की 25 बाहुल्यामध्ये एक बाहुली मिसळल्यावर 26 ही संख्या तयार झाली। म्हणजे काय, कोणतीही संख्या त्या संख्येमध्ये एक अंक मिसळला की त्याच्या पुढची नवीन संख्या तयार होत असते। नमस्कार मुलांनो, तर आता हे आपली 10, 10 किती झाले, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 किती झाले, हे 26 मासे झाले। आता ह्या 26 माशांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्यांचं 10-10चे गठ्ठे वेगळे लिहायचे आणि एक-एकचे सुट्टे वेगळे लिहायचे। आता 10-10चे गठ्ठे किती आहेत बघा 26 मध्ये, 10 आणि हे 10, 20 झाले। 26 म्हणजे किती झाले, 10-10चे 2 गठ्ठे आणि एक-एकचे सुट्टे किती आहेत बघा बरं। आता 1, 2, 3, 4, 5, 6 एक-एकचे सुट्टे किती आहेत, 6। मग आता हे दोन्ही मिळून किती झाले, 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 किती झाले, 26। आता हे मी काय लिहिलेलं आहे रे, हे आहे 26 ह्या संख्येचं विस्तारित रूप। आता 26 म्हणजे बघा किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 म्हणजे 1 दशक आणि इथं 2 दशक, 1 दशक 2 दशक किती झाले, हे 2 दशक किती झाले, हे 2 दशक आणि एकक किती आहेत बघा। आता 2 दशक, 1, 2, 3, 4, 5, 6 6 एकक, 6 एकक। 26 म्हणजे किती, 2 दशक 6 एकक। 26 म्हणजे किती, 2 दशक 6 एकक। तर मुलांनो, आता आपल्याला 26 रुपयाचं काय करायचं आहे, सुट्ट करायचंय। 26 रुपयाचं काय करायचं आहे, सुट्ट करायचं। सुट्ट करायचं म्हणजे काय, ह्याच्यातले दशक, एकक सगळं वेगळं करून आपल्याला त्याचे वेगवेगळे अंक करायचे आहेत। तर आता 26 रुपये म्हणजे किती, आता बघा मी काय घेतलेलं आहे त्याच्या आधी तुम्हाला सांगते की हे जे चिन्ह आहे ते रुपयाचं चिन्ह आहे। कशाचं चिन्ह आहे, हे रुपयाचं चिन्ह आहे। रुपयाचं चिन्ह कसं तयार झाले बघा। आता 10 रुपये आणि 10 रुपये 20 रुपये झाले, 20 रुपये आणि हे किती रुपये झाले, 5, 25 रुपये झाले। 25 रुपये आणि हा 1 रुपया मिळून झाला 26 रुपये। किती रुपये झाले, 26 रुपये। तुम्हाला पैसे माहिती, तुम्ही रोज दुकानात जातात, तर हे 10 रुपये 10 रुपये 20 रुपये झाले आणि वरती हे 5 रुपये 25 रुपये झाले आणि हा 1 रुपया किती रुपये झाले, 26। आता मी कसं लिहिणार हे, 10 रुपये अधिक 10 रुपये अधिक 5 रुपये अधिक 1 रुपया किती, सगळे मिळून किती रुपये झाले, हे 26 रुपये झाले। किती रुपये झाले, 26 रुपये। किती रुपये झाले सगळे मिळून, हे 26 रुपये। तर मुलांनो, आपल्याला 2 आणि 6 या अंकापासून काय तयार करायचं आहे, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची। आता लहानात लहान संख्या तयार करायला मला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा मी 2 घेतलं आणि नंतर मी घेतले 6। सुरुवातीला किती घेतले, 2 आणि नंतर घेतले 6। तर कोणती संख्या तयार झाली, 2 दशक 6 26 ही लहान संख्या तयार झाली। आता ह्या 2 अंकापासून मला मोठी संख्या तयार करायची। मग मी काय करणार, सुरुवातीला घेणार मोठा अंक आणि नंतर घेणार लहान अंक। सुरुवातीला मी लहान अंक कोणता घेतला, 6 आणि मोठा अंक कोणता घेतला, 6 आणि लहान अंक कोणता घेतला, 2। 6 दशक 2 कोणती संख्या तयार झाली, 62। कोणती संख्या तयार झाली, 6 दशक 2 62। तर मुलांनो, आपल्याला 26 या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे। 26 ची नाही काढायची, आपल्याला 6 ची स्थानिक किंमत काढायची।
आता 26 या संख्येमध्ये 2 अंक आहेत. 26 संख्या कशी तयार झाली? 10, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 ही झाली 26 संख्या तयार. मग आता आपल्याला 6ची स्थानिक किंमत काढायची. 6च्या खाली अधोरेखित केलेले. मग आता 6ची स्थानिक किंमत काढत असताना 6 ची किंमत किती? 6 बसलेला आहे एककाच्या घरामध्ये. 6 कुठं बसलेला आहे? एककाच्या घरामध्ये. मग 6 एककाच्या घरात बसलेला आहे म्हणून 6ची किंमत किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. ह्या 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6. आणि ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20. कारण की हे 2 बसलेलं आहे दशकाच्या घरामध्ये. 1 दशक आणि हा दुसरा दशक. 1 दशक, 2 दशक, 10 आणि हे 20. तर मुलांनो आपल्याला लहान मोठी संख्या ठरवायची आहे. तर काय सांगितलेलं आहे ह्यावेळेस? आता मोठ्या संख्येला गोल करायला सांगितले आपल्याला. काय सांगितलेलं आहे? मोठ्या संख्येला गोल करायचं आहे आपल्याला. आता इथे 2 संख्या आहेत, 18 आणि 26. कोणत्या 2 संख्या आहेत? 18 आणि 26. 18 आणि 26 मध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती आहे ते ठरवायचे. खूप सोपं आहे. आता ह्याचा दशक किती आहे? 2. 2 म्हणजे किती? 20. ह्याचा दशक आहे 1. 1 म्हणजे किती? 10. मग 10 मोठे का 20 मोठे? सोपं आहे, 20 मोठे. हे बघा याच्याकडे 2 कांड्या आहेत मोठ्या आणि याच्याकडे एकच कांडी आहे. आता इथे छोट्याकडे बघायचं नाही आपण, मोठ्यावरून मोठी ठरवायचं. आता ह्याच्याकडे आहे 1 कांडी आणि ह्याच्याकडे दशकाच्या 2 कांड्या आहेत. मग जास्त कुणाकडे आहेत? दशकाच्या 2 कांड्या 26 कडे आहेत. म्हणून 18 आणि 26 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 26. 18 आणि 26 मध्ये मोठी संख्या कोणती? 26. तर मुलांना मला संख्यांचा चढता उतरता क्रम लावण्यासाठी हे 3 अंक दिलेले आहेत. 9, 7, 8. 9, 7, 8. आता मी यांना काय करते? पायऱ्यावर ठेवते. आता हे तिघांमधली सगळ्यात लहान संख्या कोणती? 9, 7, 8. पटकन सांगा कोणती संख्या लहान आहे? 7 ही संख्या लहान आहे म्हणून मी खालच्या पायरीवर घेतली. 7 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 8. आणि 8 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 9. सगळ्यात मोठी संख्या कोणती? 9. आता ही संख्या मी पायरीवर लावल्या. 7, 8, 9. 7, 8, 9 हा झाला आपला क्रम झाला. आता सगळ्यात लहान संख्या कोणती? चढत असताना सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आपली? 7. 7 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 8. आणि 8 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 9. हा झाला आपला चढता क्रम. 7, 8, 9. आता आपल्याला काय करायचं आहे? उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम म्हणजे वरून खाली यायचा क्रम. तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 9. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 9. 9 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 8. आणि 8 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 7. तर चढता क्रम काय झाला आपला? 7, 8, 9. आणि उतरता क्रम काय झाला? 9, 8, 7. चला आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे. काय करायचं आहे? वाचत लिहायचं. वाचत लिहिलं की आपण हुशार होतो, माहिती का तुम्हाला? चला. 2 दशक 6, 26. 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 2 दशक 6, 26.
2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26 2.6 26. तर मुलांनो पुढचा आपला प्रश्न आहे 26. 26 ह्या संख्येच्या माग कोणती संख्या आहे हे आपल्याला संख्यापट्टीचा वापर करून सांगायचं आहे. हे संख्यापट्टीची खरी गरज नसते, कारण की जर तुम्ही उजनी वाचत लिहित असलात तर तुम्हाला पटकन लगतची मागची पुढची मधली संख्या ही येते. तर आता हे आहे 26. 26च्या माग कोण आहे बघा. तर 26च्या माग इकडे काय नाही, इकडे वर आहे बघा. 26च्या माग कोणती संख्या आहे? 25. 26च्या मागची संख्या कोणती आहे? 25. 26च्या माग कोण आहे? 25, 26. आणि 26च्या पुढची संख्या कोणती आहे? 26च्या पुढची संख्या आहे आपली 27. कोणती संख्या आहे? 27 आहे. 26च्या पुढची संख्या कोणती आहे? 27. तर मुलांनो 25 आणि 27, 25 आणि 27च्या मध्ये कोणती संख्या आहे? 25 आणि 27च्या मध्ये कोणती संख्या आहे बघा. आता इथे आहे 25 आणि इथे आहे 27. 25 आणि 27च्या मध्ये कोणती संख्या आहे? मग 25 आणि 27च्या मध्ये आहे 26. 25 आणि 27च्या मध्ये कोणती संख्या आहे? 26 ही संख्या आहे. तर मुलांनो माझ्याकडे 26 साड्या आहेत. किती साड्या आहेत? 26 साड्या आहेत. अजून मी 4 साड्या विकत घेतल्या. 4 साड्या विकत घेतल्या. तर आता माझ्याकडे किती साड्या झाल्या? आता 26 कुठे आहे बघा बरं आपलं? इथं आहे. आता 26च्या पुढे आपल्याला 4 घर मोजायचे. 1 2 3 4. किती आली आपली? 30. आता माझ्याकडे किती साड्या आहेत? 30. 26च्या पुढे मी 4 घर गेले आणि 30 उत्तर सापडलं. आता मी हातावरती इथं 4 बोट ठेवले. बोटावरती 26च्या पुढे 4 घर जाणार आहे. 26 फक्त म्हणायचं. 26 27 28 29 30. बोटावर सुद्धा माझं उत्तर किती आलं बघा? 30 आलं. जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर इथं मी 4 रेषा मारते. 1 2 3 4. तर 26च्या पुढे मोजायचं आपण. 26 27 28 29 30. आपलं उत्तर किती आलेलं आहे? 30. माझ्याकडे 14 वह्या होत्या आणि शाळा सुरू होऊन 2 महिने झालं आणि बघता बघता वह्या माझ्या लिहून संपायला लागल्या. तर त्याच्यातल्या 9 वह्या माझ्या लिहून झाल्या संपल्या आणि मी बाजूला काढून ठेवल्या. 9 वह्या लिहून कमी झाल्या म्हणजे वजाबाकी करायची. कमी झालं म्हणलं की वजाबाकी करायचं. आता 9 पासून 14 पर्यंत मोजायचं. 9 10 11 12 13 14. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5. किती राहिले? 5. आता बोटावर करू.
5 पासून 14 पर्यंत फटफटी चालवायची. भ्रुम भ्रुम. 9 10 11 12 13 14. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5. किती राहिलेले आहेत? 5. 14 मधून 9 गेले, किती राहिले? 5 राहिले. मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत उजळणी लिहायची. उजळणीचा नियम आहे, उजळणी कधीच मुक्यानं लिहायची नाही, नेहमी उजळणी ही वाचत लिहायची. चला आपण उजळणी वाचत लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1.1 11. 1.2 12. 1.3 13. 1.4 14. 1.5 15. 1.6 16. 1.7 17. 1.8 18. 1.9 19. 2.20. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.30. 1.9 29. 2.8 28. 2.7 27. 2.6 26. 2.5 25. 2.4 24. 2.3 23. 2.2 22. 2.1 21. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.30. 2.9 29. 2.8 28. 2.7 27. 2.6 26. 2.5 25. 2.4 24. 2.3 23. 2.2 22. 2.1 21. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.30. 2.9 29. 2.8 28. 2.7 27. 2.6 26. 2.5 25. 2.4 24. 2.3 23. 2.2 22. 2.1 21. 2.1 21. 2.2 22. 2.3 23. 2.4 24. 2.5 25. 2.6 26. 2.7 27. 2.8 28. 2.9 29. 3.30. 3.30. 2.9 29. 2.8 28. 2.7 27. 2.6 26. 2.5 25. 2.4 24. 2.3 23.
2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30.